आणि जवळजवळ मी वाटतं 17-18 वर्षांनी चारकोपला म्हणजे कांदिवलीला आलेले आहे. खरोखरच जुन्या घरी आल्यासारखं वाटतं. सर्व जागा सर्व आठवणी जाग्या झाल्या. आम्हाला बघून आनंद झाला की नाही तुम्हाला? सर्व इथलं चारकोपला 17 वर्ष राहिलो. या रघुलीला मॉलमध्ये बाळाला घेऊन येत होतो. सर्वच आठवणी. आणि अशा या मॉलमध्ये दरेकर साहेब आम्ही सुद्धा कार्यक्रम घेऊ शकतो. एवढी कार्यकर्त्यांनी आपली ताकद वाढवलेली आहे. आमचा सर्वांचा लाडका रमेश, त्याच्या लग्नाला मी 1 तास आता लग्न कुठं चालले शोधत होते, सापडत नव्हतं मला. नुकतेच साहेब बाहेर गेले आणि हा रडत होता, मला साहेब पण लग्नाला नाही, मॅडमना तरी पाठवा. आणि माझं पण मी नुकतेच तिथे आले होते राहायला. तेव्हापासून मी रमेशला ओळखते. तो असा कार्यकर्ता आहे. साहेबांच्या जीवाला जीव देणारा, म्हणजे साहेबांच्या विरुद्ध कुणीतरी शब्द काढला तर तो स्वतःचा जीव दे. म्हणजे 6 डिसेंबरला दगडफेक झाली होती, त्यांनी स्वतः दगड त्याच्या अंगावर घेतले होते. 6 डिसेंबरला त्यांनी आणि कोण शिर्के दोघांनी मार खाल्ला होता. काहीतरी साहेबांच्या विरोधात अपशब्द चालले होते. हे दोघं गेले आणि ह्या दोघांनी मार खाल्ला. खरं म्हणजे काल सुद्धा महिला वर्ग जास्त होता, आज सुद्धा महिला वर्ग जास्त आहे. साहेबांनी काल सुद्धा खंत व्यक्त केली की कार्यकर्ते कुठे गेले. संकल्प मेळावा फक्त निवडणुका जवळ आल्या म्हणून नाही घ्यायचा आहे, तर आपल्या पक्षामध्ये चळवळ जिवंत राहिली पाहिजे. आपल्या देशामध्ये काय घडतंय, महाराष्ट्र राज्यामध्ये काय घडतंय, अन्याय अत्याचार विरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा आहे. त्याच्या विरुद्ध साहेबांना आपली चळवळ उभी राहिली पाहिजे. कार्यकर्त्यांनी आज मेळावा घेतला आणि पूर्ण करून चांगला दाखवला आणि घरात जाऊन बसला असं नाहीये. 2-3 महिन्यानंतर आपल्याला इलेक्शनला म्हणजे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जायचंय. यावेळेला मित्र पक्षांमध्ये जास्त पक्ष आलेले आहेत. आम्हाला माहिती नाही, मोठ्या लोकांची मोठी गोष्टी आहेत, पण आमच्या छोट्या मागण्या आहेत. आम्हाला सुद्धा तुमच्या मित्र पक्षामध्ये साहेबांना जमेत घ्या सर. कुठेतरी दुर्लक्ष करू नका. साहेबांना वेगळं निर्णय घ्यायची वेळ आणून देऊ नका. तुमच्या हायकमांड पर्यंत तुम्ही आमचा मेसेज द्या. आम्हाला जास्तीत जास्त तिकीट देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये महिला वर्ग फार चांगल्या पद्धतीने महिला वर्गाने काम करायला सुरुवात केलेली आहे. आठवले साहेब सुद्धा 2 निवडणुका मी पाहिल्या. 27 तिकिटापैकी 17 तिकीट मागच्या वेळेला आमच्या महिलांना दिले होते. त्याच्या मागे 15 तिकीट महिलांना दिले होते. पण कार्यकर्त्यांनी देखील तिकीट मागताना माझ्या आईला द्या, माझ्या बहिणीला द्या, माझ्या मैत्रिणीला द्या असं न करता जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तिकीट मागायचं आहे. जे काम करतात, लोकांपर्यंत पोहोचवतात, लोकांचं काम करतात, अशा उमेदवारांचं तिकीट मागायचं आहे. आणि मित्र पक्षांनी त्याला साथ द्यायची आहे. तुम्ही जर आम्हाला साथ नाही दिली तर आम्ही निवडून एकटे येऊ शकत नाहीये. तर तुम्ही आम्हाला यावेळेला निवडून आणायचं जिम्मेदारी आपण घ्यायची आहे सर. आपण दोघे इथे आलेले आहात, कारण आमची साथ तर तुम्हाला नेहमीच असते. पण कार्यकर्त्यांना देखील मी सांगते, भूल तापांना बळी पडू नका. तुम्हाला खूप जण येतील, खूप पक्ष वाढतायत, खूप जण जवळ येतील. महिला वर्गाने जास्त करून लक्षात ठेवायचं आहे. आठवले साहेबांचा पक्ष कशासाठी काम करतो, तो सत्तेमध्ये जाण्यासाठी का वाट बघतो. आता आपल्या मंत्रालयात एक सुद्धा माणूस नाही तर आपली काय दशा होते. आम्हाला कुठतरी सत्तेचा वाटा सुद्धा मिळाला पाहिजे दरेकर साहेब. त्याचा देखील आमचा निरोप तुम्ही तुमच्या हायकमांडाने, आम्ही कुठेतरी नाराज आहोत, आमची नाराजी व्यक्त करा आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला आनंद देता येईल असा आमच्याचा विचार तुम्ही करा. जाता जाता आठवले साहेब आलेले आहेत. आपल्याला मान्यवरांची भाषण देखील ऐकायचे आहे. जाता जाता मी एवढंच बोलेन, तुम्हाला सांगेन, हमारे आठवले साहब जैसा नेता हो नहीं सकता. किसी को उसकी मूरत जैसी हो नहीं सकती. बुद्ध, फुले, शाहू, कबीर, भीमजी